येस, वेलकम टू दी 74th सेशन. आपण आता रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आहोत. याच्यामध्ये आपण वेगवेगळे पुस्तकं जे सेल्फ हेल्प बुक कॅटेगरी आहे ते इंटरप्रिट करत असतो. तसंच आता सुंदर पुस्तक आपण आता सध्या वाचतो आहोत. त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, रिटन बाय जोसेफ मर्फी. तर यांचं चॅप्टर आता जवळजवळ आपण 12 चॅप्टर कम्प्लीट केले. कालचा जो चॅप्टर खूपच उंचीवर गेला होता. सायंटिस्ट बद्दल माहिती सांगितली. वेगवेगळ्या सायंटिस्टनी सबकॉन्शियस माइंडचा कसा वापर करून त्यांचं आयुष्य सुखकर केलं, त्यांचं म्हणण्यापेक्षा पूर्ण समाजाचं आयुष्य कसं उंचावलं सायंटिस्टने, ते आपण बघितलं होतं. आणि आज त्याच्याच पुढचा एक भाग येतोय आणि तो सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. मी खरं असा मेसेज टाकणार होतो ग्रुपवर की सगळ्यांनी आवर्जून जॉईन व्हा, पण थोडा वेळ कमी पडला त्यामुळे मी काही ते टाकू शकलो नाही. पण आजचा जो चॅप्टर आहे तो सगळ्यांना लागू आहे, कारण तो झोपेबद्दल आहे. ओके. आणि आपण झोपून सुद्धा आपल्याला ज्या गोष्टी अचीव्ह करायच्या त्या कशा करू शकतो. त्याचबरोबर झोपेचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यामध्ये, झोप खरंच महत्वाची आहे का का खरंच 2-3 तास झोपलं तरी चालतं, का 6-7 तास झोपलं पाहिजे, का 12 तास झोपलं पाहिजे, झोपेचं काय महत्व आहे ते याच्यामध्ये सांगितलंय. तर त्या चॅप्टरचं नावच सुंदर आहे, तुमचे अवचेतन मन आणि झोपेचे चमत्कार. मुद्दाम त्यांनी झोपेचे चमत्कार असा शब्द वापरलाय आणि इकडे म्हटलंय अवचेतन मन. म्हणजे दे आर टॉकिंग अबाउट द सबकॉन्शियस माइंड अँड अनदर दे आर टॉकिंग अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ स्लीप. ओके. सो इन इंग्लिश वी कॅन से युअर सबकॉन्शियस माइंड अँड द वंडर्स ऑफ स्लीप. ओके. तर खूप छान असा हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये सुरुवात करताना ते असं सांगतात की आपण झोपलेलो असतो. ओके. तेव्हा झोपलेलो असतो म्हटल्यावर खरंच झोपलेलो असतो का? तर तर आपलं जसं आपण म्हटलं आता मी झोपलो. मग त्यानंतर आपलं जे काही हृदय असतं ते बंद पडतं का? की आता चला आता झोपलाय बाबा हा, आता हृदय बंद आहे. आता धक-धक चालू नाही, असं होतं का? नाही. तर तुमचं हृदयाची गती पण चालू असते, हृदय चालू असतं. त्याचबरोबर ब्रेनचं फंक्शन बंद होऊन जातं का? की चला आता झोपला, याला काही सुचणार नाही. असं नाही. ब्रेनही चालू असतं. रक्ताभिसरण असेल किंवा ब्लड चा फ्लो असेल, तो चालू असतो का? नाही तर चालू असतो. मी तर डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की आपण म्हणतो की मी झोपलेलो आहे, पण झोपलं जरी असलं, तरी पण आपण आपल्या सगळ्या प्रोसेसेस चालू असतात. इव्हन तुम्ही जेवलेले असतात तर डायजेशन प्रोसेस चालू असते. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये चालू असतो. म्हणजे खरं म्हटलं तर आपण झोपलेलो असतो म्हणजे ते फक्त कॉन्शियस माइंड आपलं झोपलेलं असतं. सबकॉन्शियस माइंड हे चालू असतं आणि हे सगळ्या प्रोसेस तो मॉनिटर करत असतो. तर त्याचं स्टार्टिंगला त्यांनी सांगितलंय, अनेक लोकांना वाटतं की झोप म्हणजे फक्त शरीर विश्रांती आहे. पण वैज्ञानिक संशोधन सांगते की झोपेत आपले अवचेतन मन अत्यंत सक्रिय असते. म्हणजे सबकॉन्शियस माइंड इज मोर कॉन्शियस. ओके. ॲट द टाइम ऑफ स्लीप. म्हणजे ते सगळ्यात जास्त क्रियाशील असतं आणि तेच काम करत असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, एक फ्रंट फूटला कोणीतरी, बॅक फूटला कोणीतरी. आता फ्रंट फूटला आपण म्हटलं की अरे आपल्या घरचे आहेत, आई पप्पा सांभाळतात, आपण बॅक फूटला असतो. पण समजा आई पप्पा नाहीयेत, बाहेर गावी गेलेत आणि आपल्याला सांभाळायचं, आपण फ्रंट फूटला येतो. तसंच दिवसभरामध्ये हे कॉन्शियस माइंड फ्रंट फूटला असतं आणि जेव्हा ते झोपी जातं तेव्हा जो बॅक फूटला जे असतं सबकॉन्शियस माइंड, ते टेक ओव्हर. ओके. आणि दे दे चार्ज ऑल द थिंग्स. त्यामुळे ते खूप जास्त सक्रिय हे झोपेमध्ये असतं किंवा आपण झोपलेलो असतो तेव्हा असतं. आपण झोपलो असलो तरी मेंदू काम करत असते. स्मृती प्रक्रिया होत असते. त्याचबरोबर समस्या सोडवल्या जातात आणि शरीराची दुरुस्ती होते. एक तर शरीराची दुरुस्ती सगळ्यांना ऍप्लिकेबल असेलच, की छान विश्रांती घेतली की शरीर आणि मन दोन्ही पण ताजंतवानं होतं. जे काही रिपेअरिंग असतं त्या सुद्धा गोष्टी रिपेअर होतात. त्याचबरोबर स्मृती प्रक्रिया म्हणजे आता पुढे तर ते सांगणारच आहे अजूनही, की बऱ्याच गोष्टी आहे ना, की आपल्या छान पद्धतीने ऑर्गनाइज होतात, ज्या की आपल्या मेमोरीज असतात. ओके. तर दिवसभरातल्या ज्या पण मेमोरीज आपल्याला महत्त्वाच्या वाटतात, त्या ऑर्गनाइज होतात आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये समजा त्या गेल्या, तर सबकॉन्शियस माइंड पण त्या गोष्टीशी त्या लिंक अप करून त्या स्टोअर करतो. ओके. आणि त्या स्टोअर केलेल्या गोष्टी आपल्याला बरोबर ठराविक क्लूज मिळाले की आठवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा ऍक्सिडेंट एखाद्या ठिकाणी बघितला असेल, तर बरोबर तुम्ही त्याच जागेवरच्या आसपास जवळ गेला की लगेच तुम्हाला ती स्मृती, ती मेमोरी लगेच आठवते. मग हे जे काम, जे लिंकअप केलेलं काम असतं, हे सबकॉन्शियस माइंड तुम्ही झोपेत असताना हे सगळं करत असतं. त्याचबरोबर समस्या सोडवल्या जातात. याविषयी मी खूप बोललो होतो, की आपण किंवा आधीच्या ह्याच्यात पण पाठांमध्ये आपण बघितलंय, की व्हॉटएव्हर द प्रॉब्लेम्स यू हॅव ऑर व्हॉटएव्हर द थिंग्स यू वॉन्ट टू अचीव्ह इन युअर लाईफ, जस्ट गेट रिलॅक्स ॲट द टाईम ऑफ स्लीप. ओके. स्लीप वेल अँड इन दॅट स्लीपी स्टेट remember or just try to tell your mind that you want something from life or something from your subconscious mind. आणि असं सांगत सांगत तुम्ही झोपायचंय.
आणि झोपल्यानंतर हे सबकॉन्शियस माइंड त्याच्या प्रश्नांची उत्तरं फाइंड आउट करतं. जसं आपण बेन्झिन रिंगचं कालचं उदाहरण बघितलं की त्याला स्वप्नामध्ये सापडलं त्याचं उत्तर, की अरे वाय यू शुड नॉट ट्राय रिंग स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन, की कार्बन कार्बन असं थोडी मी सरळ जॉईन केले पाहिजे, आपण गोल पण जॉईन करू शकतो. असं त्याला एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आठवलं आणि त्यांनी ट्राय केलं आणि ती खरंच मोठी अचिव्हमेंट ठरली. तर सबकॉन्शियस माइंड हे तुमच्या समस्या पण सॉल्व्ह करत असतं. त्याच्यानंतर त्यांनी आता पुढचा मुद्दा सांगतात, की स्लीप सायन्स, वैज्ञानिक दृष्टिकोन. त्याच्यामध्ये ते सांगतात, की झोपेचे पण 2 प्रकार असतात. तर पहिलं त्यांनी सांगितलंय झोपेच्या प्रकारामध्ये त्यांनी म्हटलंय NREM स्लीप. त्याला म्हटलंय नॉन रॅपिड आय मूव्हमेंट. म्हणजे आय मूव्हमेंट रॅपिड काही होत नाही, ते शांत आहेत. ओके, नॉन रॅपिड आय मूव्हमेंट. त्याच्यात पण त्यांनी 3 टप्पे सांगितले. तर ते असं सांगतायत, की पहिली पहिली गोष्ट आपल्याला हलकी झोप लागते. शरीर रिलॅक्स होते. रिलॅक्स होतं, हलकी झोप लागते. त्याच्यानंतर हृदयाचे ठोके कमी होतात. म्हणजे जे ॲव्हरेज आपले काही हृदयाचे ठोके समजा 72 असतील किंवा 80 असतील, ते ॲव्हरेज त्याचा कमी होतो. ओके. त्याच्यानंतर आपण त्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण डीप स्लीपमध्ये जातो. मग त्याच्यात त्या डीप स्लीपमध्ये गेल्यानंतर आपल्या शरीराची दुरुस्ती होते. ग्रोथ हार्मोन रिलीज होतात. त्याचबरोबर इम्युनी सिस्टम मजबूत होते. मग इम्युनी सिस्टम मजबूत होते याचा अर्थ असा होतो, की तुमच्या काही ज्या इम्युनिटीज ज्या असतात त्या म्हणजे पहिली गोष्ट डायजेशन तुमचं व्यवस्थित सुरू होतं आणि इम्युनी सिस्टमच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पण तुमच्या बूस्ट व्हायला लागतात. मग ह्या नॉन रॅपिड आय मूव्हमेंट आहे. ओके. म्हणजे इथे म्हणजे तुमच्या जे डोळ्यांचा जो लीड आपण ते सांगतो, की त्याचे काही मूव्हमेंट्स होत नाही. इथे फक्त तुमच्या शरीराचं काम चाललंय. या पहिल्या टप्प्यामध्ये, की त्याच्यामध्ये तुमची हलकी झोप लागते, शरीर रिलॅक्स होतं आणि तुमची शरीराची दुरुस्ती होते, हार्मोन रिलीज व्हायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतात आणि इम्युनी सिस्टम मजबूत व्हायला लागते. त्याच्यानंतर पुढचा टप्पा होतो सुरू. जसं मी द 5 एम क्लब वाचलं होतं, त्यांनी सांगितलं होतं, की आपण झोपतो म्हणजे नेमकं काय होतं? त्यांनी सांगितलं, की 12 वाजेपर्यंत तुम्ही ह्या पहिल्या टप्प्यामध्ये असतात आणि 12 ते 3 असं मला आता जास्त आठवत नाही तो, पण 12 ते 3 चा टप्पा असा असतो, की तो रॅपिड आय मूव्हमेंट असतो. तिथे तुम्ही ॲक्चुअल स्लीपमध्ये जातात आणि तिथे सगळे हार्मोन बॅलन्स होऊन तुम्हाला तुमचं बॅलन्सिंग तुमच्या लाईफचं होत असतं. तर इथे त्यांनी सेकंड टप्पा दिलाय आपला REM स्लीप, दॅट इज रॅपिड आय मूव्हमेंट. याच्यामध्ये ते सांगतायत, की ह्या रॅपिड आय मूव्हमेंटमध्ये आपल्याला स्वप्न पडतात. म्हणजे तोच जो काळ मी जसं रॉबिन शर्मा यांनी सांगितलं होतं, की 12 वाजेपर्यंत तसे काही स्वप्न नाही पडत आपल्याला लगेच. पण झोपले-झोपले असं नाही होत ना आपल्याला कधीच, की झोपलो आणि लगेच स्वप्न पडायला लागली. नाही. तो एक रात्रीचा काळ असतो. मग पहिले हे 2-3 तास सगळं रिपेअरिंगच चालू असतं. आणि मग हे 12 नंतर जेव्हा आपण खरंच 12 वाजता झोपलो, 12 नंतर हा जो काळ एकदम रॅपिड आय मूव्हमेंटचा सुरू होतो. त्याच्यामध्ये मग आपल्याला स्वप्न पडायला लागतात. नंतर मेंदू अत्यंत सक्रिय असतो. मेंदू पण एकदम अलर्ट होऊन जातो. स्मृती मजबूत होतात. तुम्हाला आता मेंदू अत्यंत सक्रिय होतोच ना, स्वप्नामध्ये बघा ना, आपण काय कल्पना करतो, किती वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आपल्या जातात, की आपण म्हणतो बापरे! आणि आपण प्युअर थिंकिंग चालू असते. इव्हन ॲनिमेशन जसं एखादी मूव्ही बघावी, त्या पद्धतीने आपण सगळ्या ॲनिमेशन आपल्या मनामध्ये करत असतो. सगळ्या ठिकाणी फिरत असतो. सगळ्या पद्धतीने आपण इमॅजिन करत असतो. तेव्हा मेंदू आपला सगळ्यात जास्त सक्रिय असतो. REM स्लीपमध्ये मेंदूची ॲक्टिव्हिटी जवळ-जवळ जागेपणासारखीच असते. म्हणजे जेव्हा आपण जागृत असतो, तेव्हा जसं आपण एकमेकांशी बोलतोय, आपल्या सगळ्या गोष्टी समजतात. त्याच पद्धतीने REM, रॅपिड आय मूव्हमेंट याच्यामध्ये पण आपण तेवढंच जागृत असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला, की सबकॉन्शियस माइंड झोपेत कसे काम करते. मग पुढचा मुद्दा असा येतो, की मग झोपेमध्ये कसं काम करतं हे सगळं सबकॉन्शियस माइंड. तर ते सांगतात, की जेव्हा आपण झोपतो, तर कॉन्शियस माइंड जागृत मन शांत होते. मग एकदा झोपल्यानंतर कॉन्शियस माइंड म्हणतं, "अब तुम्हारे हवाले वतन साथियो." तसं, "हे बाबा आता तू सांभाळ, मी झोपतो आता. माझं काम झालं, माझी शिफ्ट संपली." आणि मग तो कॉन्शियस माइंड निघून गेल्यानंतर मग सगळं काम कोणाला बघावं लागतं? सबकॉन्शियस माइंडकडे. मग इथे सबकॉन्शियस माइंड टेक ओव्हर करतो. सबकॉन्शियस माइंड काम करत राहते. ते माहिती प्रोसेस करते. त्याचबरोबर आठवणी ऑर्गनाइज करते. त्याचबरोबर क्रिएटिव्ह आयडियाज तयार करते. ओके. मी याचे बरेच एक्झाम्पल सांगितलेत तुम्हाला, की क्रिएटिव्ह आयडियाज ह्या ज्या सुचतात ना, तर ह्या अशाच रात्री तुम्ही जेव्हा झोपेमध्ये किंवा खूप शांत असतात तेव्हा सुचतात. तर ह्या क्रिएटिव्ह आयडिया पण तुम्हाला ह्या सबकॉन्शियस माइंड थ्रू समजतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मेमरी कन्सॉलिडेशन. म्हणजेच त्याला म्हटलं स्मृती मजबूत होते. मग याच्यामध्ये काय सांगितलंय न्यूरोसायन्स सांगतं, जेव्हा आपण काही शिकतो,
तेव्हा आपली माहिती आधी हिपोकॅम्पस या आपल्या मेंदूच्या एका पार्टमध्ये साठवली जाते. ओके, म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय किंवा तुम्ही ऐकताय, तर हे हिपोकॅम्पसमध्ये चाललंय. ओके, म्हणजे अजून हे प्रोसेस नाही झालंय. याच्यावर जेव्हा तुम्ही शांत चिंतन कराल, काही नोट्स काढाल, तेव्हा ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. ते कुठे जाईल त्याचंही उत्तर त्यांनी सांगितलंय. वेन वी हर्ड और वी लर्न समथिंग फ्रॉम द कॉन्शियस माइंड, इट गोज टू हिपोकॅम्पस. दॅट इज वन ऑफ द पार्ट इन ब्रेन. आणि नंतर झोपेत ही माहिती निओ कॉर्टेक्स मध्ये ट्रान्सफर होते. आणि मग जेव्हा तुम्ही झोपता, शांत होता, तेव्हा ही हिपोकॅम्पसची माहिती तुमची निओ कॉर्टेक्स मध्ये जाते. आणि निओ कॉर्टेक्स ही परमनंट मेमोरी आहे की तिथे तुमच्यापर्यंत ती पोहोचते आणि ती स्टोअर होते. यालाच म्हणतात मेमोरी कन्सोलिडेशन. म्हणजे यालाच म्हणतो आपण स्मृती आता मजबूत झाली. की अरे हा, यांनी सांगितलं, आता माझ्या त्या पूर्ण निओ कॉर्टेक्स मध्ये गेलंय आणि आता मला ते पक्क लक्षात राहणार. म्हणून जोसेफ मर्फी म्हणतात की म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी खास करून आजही मी एक काउन्सिलिंग करताना लक्षात आलं की ते म्हटले की आम्ही लेट नाईट आम्हाला काम करायला आवडतं किंवा लेट नाईट स्टडी करायला आवडतो, की आम्ही 1, 2, 3 वाजेपर्यंत अभ्यास करतो. आणि जर रिझल्ट आपण बघितला तर रिझल्ट एवढा त्यांचा इतका छान नसतो, जे लेट नाईट स्टडी करतात. काही वेळेस टेम्पररी आपल्याला मिळतो सुद्धा, पण लॉंग टर्म साठी मी म्हणतोय, लॉंग टर्म साठी जास्त जगणं जागेपणी सॉरी जास्त जागणं हे योग्य नाहीये. मग त्याचं कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही समजा झोपच पूर्ण होत नाहीये, तर तुम्ही सगळ्या गोष्टी घेतायत, पण ते ट्रान्सफरच होत नाहीये. ओके, निओ कॉर्टेक्स पर्यंत तुमच्या जातच नाहीये. त्यामुळे त्या महत्वाच्या तुम्हाला जेव्हा रिकॉल व्हायला पाहिजे तेव्हा रिकॉल होत नाही. त्यामुळे छान पद्धतीने तुम्ही जेव्हा अभ्यास करतात, तर जागेपणी अभ्यास केला, शांत झोप घेतली, तर शांत झोप घेतल्यानंतर तुम्ही जो अभ्यास केलाय, तो तुम्हाला परत आठवतो. ओके, कारण तो निओ कॉर्टेक्सचा भाग झालेला असतो. ओके, तर बरेच विद्यार्थी हॅस्टी डिसिजन घेतात किंवा खूप अभ्यास एकदम परीक्षेच्या आधी फक्त पटपट, पटपट समजून घेतात. दुसऱ्या दिवशी पूर्ण लिहून येतात आणि नंतर तिसऱ्या दिवशी विचारलं त्यांना काहीच आठवत नाही. असंही होतं. तर त्याची एक सवय सगळ्यांना ती झाली पाहिजे. आणि हा मोठा मुद्दा आहे की लेट नाईट स्टडी करावा का सकाळी लवकर उठून स्टडी करावा. तर तेही कधी आपल्याला वाटलं किंवा याच्यानंतर जर तुम्हाला कोणाला त्याच्याविषयी जास्त बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. तर माझं स्ट्रॉंगली मत आहे की सकाळी लवकर उठूनच अभ्यास करावा. कारण आपले जे पूर्वज आहेत, त्यांचं जर तुम्ही पाहिलं बिलियन्स ऑफ इयर्स असतील किंवा मिलियन्स ऑफ इयर असतील किंवा एवढे वर्ष जर आपण बघितलं, तर सूर्यानुसार आपलं सगळं जीवनमान होतं, की आपण साधारण 7-8 वाजता झोपून जायचो, सकाळी 4 वाजता उठायचो. हे आपण वर्षानुवर्ष केलेलं आहे. आणि आता हे सगळं टेक्नॉलॉजी असेल किंवा लाईफस्टाईल ही चेंज झाली, आयटी क्षेत्र आलंय. त्यामुळे आपण काय करतो, झोपण्याचा सगळा जो वेळ आहे तो आपला शिफ्ट झालाय. ओके, आणि त्यामुळे इथे जे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, की पहिला जो नॉन रॅपिड मूव्हमेंट आहे त्याला 2 तास तरी लागतात. त्यानंतर तुम्ही रॅपिड मूव्हमेंटवर जाता. मग तिथे स्वप्न पडतात. तिथे हार्मोन बॅलन्स होतात. मग हा फेज यायला जर तुम्ही 1-2 वाजता झोपत असाल, तर तो फेज तुमचा निघून जातो. ओके, मग तो येतच नाही. ओके, आणि येत नाही म्हटल्यावर मग सगळ्या गोष्टी चुकायला लागतात. ओके, त्या होत नाही. जसं त्यांनी अजून एक जोसेफ मर्फीने एक उदाहरण सांगितलं होतं. तर ते म्हणतात, की एका मुलाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचा होता आणि तो रेकॉर्ड असा करायचा होता, की तो सगळ्यात जास्त जागृत राहू शकेल. सगळ्यात जास्त जागा राहू शकेल. मग तो पहिल्या दिवशी राहिला, दुसऱ्या दिवशी राहिला. तर सलग तो 11 दिवस जागा राहिला. आता 11 दिवस जागा राहिल्यानंतर त्यांनी बघितलं यात काही चेंजेस होत आहेत का? मग लोकांनी बघितलं काही चेंजेस झालेत का? मग त्यांनी बघितलं नाही यार, तो तर नॉर्मलच आहे. सगळं सारखंच आहे. म्हणजे तो त्याचा हावभाव म्हणा किंवा त्याचं काय जे फॉर एक्झाम्पल शरीर आहे ते सारखंच आहे. नॉर्मल आहे. जेवतो पण नॉर्मल आहे. पण नंतर सायंटिस्टने त्यांनी म्हटलं, की नाही आता वी विल टॉक विथ हिम. आता 11 दिवसांनी त्याच्याशी बोलू. तर त्यांनी काय शब्द वापरला त्याच्यामध्ये त्यांनी हॅल्युसिनेशन असं काहीतरी वापरलं, की भ्रम व्हायला लागले त्याला, की तो ॲबनॉर्मल झाला एकदम, की तो काय बोलतोय त्यालाच कळत नाही. एकदम वेगळ्याच दुनियेमध्ये आहे किंवा एकदमच भिंतीकडेच बघतोय. आणि त्याचं हातापायांचं कोऑर्डिनेशन बिघडलंय. बोलताना त्याची फ्लबिंग होते. म्हणजे असं तो बोलताना जसं मी पण आता 10-10:30 ला समजा मला कोणी सांगितलं, की आपण बोलूया. जसं मी त्या दिवशी तो किस्सा सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळात. तर त्याचं फ्लबिंग व्हायला लागलं, की तो बोलू शकला नाही आणि ते बोलताना त्याचं ऑर्गनाइज होत नव्हतं, की तो काय बोलतोय तेच कळत नव्हतं. तर मग हे 11 दिवस तो जागा राहिला. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी सगळ्या हे झाल्या, की डिस्टर्ब झाल्या. मग त्यांनी तेच सांगितलं, की जो व्यक्ती जास्त जागरण करत असेल, त्यांच्या शरीरामध्ये हे सगळे बदल होतात आणि त्यांना लाँग टर्म इफेक्ट होतो आणि लाँग टर्म इफेक्टमुळे त्यांचं आरोग्य डिटोरिएट होतं. तर शक्यतो जागायचं नाही. काहींच्या बॅड हॅबिट्स असतात किंवा आपल्या लाईफस्टाईल तसं झालेलं असतं. ते चेंज करा.
बऱ्याच वेळेस आपण मोठ्या याच्याने म्हणतो की नाही काय होतं आता माझं हे लाईफस्टाईल आहे, मला रात्री अभ्यास होतो. ओके, तुम्हाला सकाळी होतो असं. पण द आयडियली जर बघितलं तर आपण आत्ता आत्ता आलेलो आहोत. आपले कितीतरी लाखो वर्षापासून पूर्वज हे असेल तर ह्या सूर्याला फॉलो करतात. आपण त्यानुसार फॉलो केलं त्याचे अधिकीचे फायदे आपल्याला मिळतात. तर माझा किस्सा तुम्हाला सांगायचा जस्ट मला असा होता की मी आत्ताच मागच्या शनिवारी मित्राबरोबर एका हॉटेलला जेवायला गेलो होतो आणि नेमकं मला बरेच कामं असल्यामुळे मी त्याला 9:30-9ला भेटलो. आणि मग जेवायला ऑब्व्हियसली तिथे उशीर झाला आणि फार 10, 10:15, 10:30ला आम्हाला जेवायला तिथे मिळालं. आणि जेवताना माझं रोजची सवय आहे की मी 10, 10:30 जास्तीत जास्त 10:45 पर्यंत झोपतो. तर लिटरली मला जेवताना सुद्धा असं एकदम झोप येत होती. आणि मी बोलताना पण त्याला मी म्हणतो, "अरे मला नाहीच आता म्हणजे होतच नाही. जेवलो नाही तरी चालेल, पण आता मी जातो झोपायला." तेव्हा बोलताना पण मी स्लो होऊन गेलो होतो. तर द थिंग इज दॅट की आपण सकाळी लवकर उठतो, 5 वाजता उठतो आणि 10, 10:30ला झोपतो. तर ऑटोमॅटिक ती बॉडीला सवय होते. ओके. आणि त्या सवयीमध्ये मग त्याच्यानंतर ऑटोमॅटिक सगळ्या वाईट सवयी पण तुमच्या असेल त्या कंट्रोल होतात. कारण मग तिथेच जसं मी आधी जेव्हा 5 वाजता उठत नव्हतो. मी फक्त एक सांगतोय तुम्हाला की ते ज्याला प्रत्येकाला त्याचे काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. जसं काही वर्षापूर्वी जेव्हा मी 5ला 4 वाजता असं उठत नव्हतो. तेव्हा आहे ना मी मोबाईल बघायचो, रील्स बघायचो किंवा YouTube बघायचो आणि त्यानंतर मला असं जाणवायचं की 11 वाजलेले, 10 वाजलेत. ओके, राहुल झोपायला पाहिजे. मग 11 वाजले, राहुल झोपायला पाहिजे. पण मन म्हणायचं झोपायला पाहिजे, पण नाही, अरे नाही, थोडंसं बघत राहू, बघत राहू. असं करत-करत मी 1-2 वाजेपर्यंत पण जागायचो. पण कळायचं की झोपलं पाहिजे, पण झोपच यायची नाही. उठून म्हणजे असं वाटायचं चाललाय टाईम, चाललाय, पण जाऊ द्या. पण मग एक खूपच एनर्जी एकदा डाऊन झाली, की मग 2-3 वाजता झोपायचं. मग त्यानंतर असं म्हटलं हे योग्य नाही आणि हे जाणवायचं ना, की आपण तेवढं कॉन्शियस असतो. मग नंतर तो नियम केला, की नाही मला 4 वाजता उठायचं आहे. मग मी 4ला 5ला जसं उठायला लागलो, तसं असं झालं, की मला 10, 10:30लाच एनर्जी डाऊन होऊन जायची, की आता नाही मला झोपलं पाहिजे. ओके आणि ऑटोमॅटिक झोप यायची आणि तेव्हा खरंच मी मोबाईल बाजूला ठेवून द्यायचो आणि तो इझिली व्हायचा. जसं आता सुद्धा असं होतं, की लगेच मी इझिली मोबाईल बाजूला ठेवतो, की मला माहिती आहे, की अरे बरेच कामं राहिले ते हे करू. पण तो मोबाईल ऑटोमॅटिक हातातून खाली ठेवला जातो आणि ऑटोमॅटिक 10:30, पावणे 10, 11 पर्यंत झोपतो. 5 वाजता आपण इझिली उठतो. द थिंग इज दॅट की हे झोपेचं महत्त्व आहे, हे तुम्हाला स्वतःला समजून सांगावं लागणार आहे. ओके. त्यासाठी जसं झोपायला आपण वेळ ठेवतो, तसं उठण्याची पण वेळ ठेवली, तर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून आपण इझिली त्या गोष्टी फॉलो करू शकतो. ओके. तर खूप अवघड नाहीये, पण त्याचे महत्त्व डॉक्टर जोसेफ मर्फीनी खूप छान सांगितलंय, की विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर चांगली झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. सायंटिफिक एक्झाम्पल्स सायन्सचे काही उदाहरणं त्यांनी फक्त सांगितलेत. आता त्याच्यामध्ये त्यांनी मेंडेलिव्हचं उदाहरण सांगितलंय. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. जो पिरियॉडिक टेबल इन्व्हेंट झालाय. ओके. तो ॲक्चुअली त्याच्यामध्ये बरेच सायंटिस्ट आहेत. जसं डोबेन आयन होता. त्याच्यानंतर न्यूलँड ऑक्टेव्ह होता. त्याच्यानंतर मग मेंडेलिव्ह आलाय. ओके. आणि मेंडेलिव्ह नंतर मग हेनरी मोसले. हा शेवटचा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण वापरतो, तो हेनरी मोसले चा वापरतो. पण त्याच्या आधी हे मेंडेलिव्ह होते. त्यांनी मेंडेलिव्हबद्दल सांगितलंय, की रशियन वैज्ञानिक मेंडेलिव्ह अनेक दिवस पिरियॉडिक टेबल तयार करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे काय होतं, की तेव्हा जेव्हा व्हेन द मेंडेलिव्ह वॉज देअर, तेव्हा जवळ-जवळ 63 एलिमेंट्स फक्त इन्व्हेंट झाले होते, 63. तर ते 63 एलिमेंट्स मग ऑर्गनाइज कसे करायचे? आधी कुठला ठेवायचा, नंतर कुठला ठेवायचा? हे मोठ्या समस्या होत्या. मग तो प्रॉब्लेम घेऊन मेंडेलिव्ह काम करतोय. मग त्यांना एलिमेंट व्यवस्थित मांडता येत नव्हते. एका रात्री त्यांना स्वप्न पडले आणि स्वप्नात त्यांनी पाहिले, की एलिमेंट एका विशिष्ट क्रमाने मांडलेले आहेत. आणि सकाळी उठून त्यांनी ते लिहून काढले. आज आपण जो पिरियॉडिक टेबल वापरतोय तो त्याच कल्पनेवर आधारित आहे. तर ॲक्चुअली काय यात पण करेक्शन आहे. पण तुम्हाला सांगतो थोडं. मेंडेलिव्हने काय केलं, की प्रत्येकाचा मास नंबर घेतला. मास नंबर त्याचं वजन घेतलं आणि त्या वजननुसार तो पिरियॉडिक टेबलमध्ये ऑर्गनाइज केलंय. ओके. इव्हन म्हणजे मेंडेलिव्हचं नाव का काढलं? इव्हन नोबेल पण आहे त्याला. एकदा सर्च करूया आपण नंतर. माझ्या ॲज पर माय नॉलेज मेंडेलिव्हला नोबेल पण मिळालंय फॉर द पिरियॉडिक टेबल. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, नॉट ओन्ली तो फक्त ऑर्गनाइज केला, तर तो इतका हुशार होता आणि इतका जिद्दी होता, की त्यांनी असं सांगितलं, की मास नंबरनुसार आपण एलिमेंट वापरायचे. पण ठीक आहे, मी मास नंबरनुसार वापरले. पण मग खरंच हे बरोबर आहे का नाही? तर त्यांनी प्रत्येक एलिमेंटचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादा एलिमेंट घेतला, तो पाण्याबरोबर रिएक्ट केल्यावर कसा येतो? ॲसिड बरोबर रिएक्ट केल्यावर काय रिएक्ट होतो? बेस बरोबर रिएक्ट केल्यावर काय होतो? अशा प्रत्येक मेटलच्या त्यांनी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी बघितल्या आणि ज्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. ओके. त्यांना त्यांनी एका याच्यात टाकलं म्हणजे एका पिरियडमध्ये, एका ग्रुपमध्ये टाकलं आणि नंतर त्यांनी कन्क्लूड केला, की हां, वी हॅव टू अरेंज इट इस इन असेंडिंग ऑर्डर ऑर इन्क्रीजिंग मास नंबर. पण आणि याच्यासाठी त्यांना नोबेलही मिळाले.
मग ही जी काही कल्पना मेंडेलिव यांना सुचली, ओके, ही त्यांना झोपेमध्ये सुचली असं त्यांनी डॉक्टर जोसेफ मर्फीने सांगितले. आणि इव्हन मेंडेलिव यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ना, जे आता मी तुम्हाला सांगितलं 63 इलिमेंट्स फक्त त्यावेळेस होते. आता 118 इलिमेंट्स आहे, 118 इलिमेंट्स आहे. तर त्यांनी आधीच भाकीत करून ठेवलं होतं आणि अशा जागा सोडल्या होत्या मेंडेलिव्हने की इथे तो इलिमेंट असेल. त्याचं नाव त्यांनी वेगळे नाव ठेवले, जसं इका बोरॉन, इका सिलिकॉन असे नावं ठेवले. पण त्यांनी असं सांगितलं की इथे तो इलिमेंट तुम्हाला सापडेल भविष्यामध्ये, आणि खरंच तसे इलिमेंट सापडत गेले. मग दिस इज द थिंग्स ऑफ द कॉन्शियस, सॉरी, सबकॉन्शियस माइंड. ओके. आणि मेंडेलिव्ह आल्यानंतर मग पुढे अजून वेगळ्या थेरी आल्या आणि मग पिरियॉडिक टेबल तुमचा ॲटॉमिक नंबरनुसार मांडण्यात आला. पण जो बेसिस दिला तो मेंडेलिव्हने दिला, त्याचं खूप मोठं क्रेडिट आपल्याला मानावंच लागेल. तर हे एक झोपेचं उदाहरण त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर अजून एक आहे शिविंग, आपलं मशीनचं उदाहरण सांगितलं. जे शिवणाचं आपण मशीन वापरतो आपल्या घरामध्ये. तर तो जो काही इंजिनियर होता, जो काही एक वर्कर होता एका कंपनीमध्ये करायला, तर तो विचार करत होता की अरे आपण हाताने तर शिवतोय, आपण मशीनने शिवूया. ओके, मग मशीनने शिवायचं, मग कसं शिवायचं, असा सगळा त्याचा विचार चालला होता. आणि मग ती निडल कळत नव्हती त्याला की निडल आपण टाकतोय, मग ते परत निडलवरून दोरा कसा काढायचा, असं कंटिन्युअसली तो विचार करत होता. आणि एक दिवस काय झालं की तो झोपी गेला. आणि जेव्हा तो झोपलेला असताना त्याला त्याला असं जाणवलं की तो म्हणजे विचार निडलचा होता, पण तो शांततेत झोपला. झोपल्यानंतर असं झालं, एका रात्री त्याला स्वप्न पडलं, त्यांनी लिहिलंय. त्यांना सैनिकांनी वेढले आहे आणि त्यांच्या भाल्याच्या टोक्याला छिद्र आहे, अशी त्याला त्याला स्वप्न पडलं. म्हणजे सगळ्यांनी झोपलेलं असताना काहीतरी युद्ध चालू, युद्धामध्ये मी अडकलेलो आहे आणि सगळ्या सैनिकांनी मला गोल करून धरलेलं आहे, पकडलंय. आणि पाहत होतं काय, त्यांच्या हातामध्ये भाला आहे आणि त्या भाल्याला नेमके थोडे थोडे छिद्र पडलेले आहेत प्रत्येक भाल्याला. तो म्हणे अरे भाल्याला कसं काय छिद्र पडले, आणि नंतर तो जो काही अॅरो होता तो तसा अॅरो, मग त्याला लक्षात आलं आपल्याकडे निडल पण आहे, आपण निडलला पण होल करू शकतो आणि होलमधून दोरा पास करू शकतो आणि त्या दोऱ्यापासून आपण शिवण करू शकतो. असं होऊ शकतं का? आणि खरंच त्याने तसं वर्कआउट केलं. आणि आजही जे शिवणासाठी निडल वापरतो त्याला पुढे एक होल दिलेलं आहे. आणि ही पण जी रचना आहे ती सबकॉन्शियस माइंडची आहे, असं डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात. तर असे हे 2 उदाहरणं होते. त्याच्यानंतर ब्रेन वेव्हज ड्युरिंग स्लीप. आता पुढचं ते असं सांगतात आपल्याला, पुढचा मुद्दा येतोय, की मेंदू विविध प्रकारच्या ब्रेन वेव्हज तयार करतो. जसं मी म्हटलं आधी, की मनशक्ती प्रयोग केंद्रात यांनी खूप आधी सांगितलंय, 70 वर्षापूर्वी सांगितलंय, की आपल्या मेंदूमधनं लहरी बाहेर पडतात. जेव्हा मी 8वी-9वीला असताना मला जेव्हा असं सांगितलं होतं, तर आय वॉज शॉक्ड, की अरे असं कुठे असतं, की आपल्या मेंदूमधून काही निघेल का बाहेर? कसले वेव्हज निघतील? पण त्यांच्याकडे मनशक्ती प्रयोग केंद्राकडे जवळ-जवळ 250च्या वरती मशीन चाचण्या आहेत. ओके, त्या मशीन चाचण्यांमधनं ते सिद्ध करून दाखवलं, की कशा प्रकारचे वेव्हज आपल्याकडे बाहेर पडतात. इव्हन त्याच्यातला एक रेफरन्स आहे, मी वाचला होता. जीवन गीता नावाचा एक अध्याय होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की ज्ञानेश्वरांनी पण आधी सांगून ठेवलंय, की परा, पश्चंती, वैखरी आणि मध्यमा असे आपल्या स्टेजेस असतात. मग परा, पश्चंती हे वेव्हचंच प्रकार आहेत. ओके. तो पण त्यांनी खूप छान डिटेलिंग मध्ये सांगितलेला आहे. आणि इथं मॉडर्न सायन्समध्ये आपण त्याला म्हणतो बीटा वेव्हज, अल्फा वेव्हज, थीटा वेव्हज, डेल्टा वेव्हज. मग त्यांनी प्रत्येक वेव्हचं कारण सांगितलं, की बीटा वेव्हज असतात हे आपली जागृत अवस्था सांगतात. म्हणजे आता मी जागृत आहे. तर आता ह्या ज्या वेव्हज निघतात त्या बीटा वेव्हज आहेत. अल्फा वेव्हज तेव्हा निघतात जेव्हा तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये असतात. मग जेव्हा तुम्ही रिलॅक्स आहे तेव्हा अल्फा वेव्हज तुमच्या चाललेल्या आहेत. थीटा वेव्हज हे जेव्हा रिलीज होतात, म्हणजे चालू असतात जेव्हा तुम्ही लाईट स्लीपमध्ये असतात किंवा मेडिटेशन चालू असतं, तेव्हा तुम्ही थीटा वेव्हजमध्ये असतात. आणि डेल्टा वेव्हज तेव्हाच निघतात जेव्हा तुम्ही डीप स्लीपमध्ये असतात. खूप शांत गाढ झोप असली तेव्हा तुम्ही डेल्टा वेव्हजमध्ये असतात. तर याचं सुद्धा डिटेल आहे. जर कोणाला काही लागलं याच्याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर मला तसं पिन करून ठेवा. त्याचे पुस्तकं आहे. मेंदू विज्ञान नावाचं पुस्तक आहे मनशक्ती प्रयोग केंद्राचं. अ, अ, श्री गजानन केळकर यांनी लिहिलेलं आहे आणि ते मी पूर्ण वाचलं होतं. आता माझ्या लायब्ररीत असेल ते. कुणाला लागलं तर नक्कीच, नाही तर www.manashakti.org येथे पण ते अवेलेबल आहे. त्याच्यातही नक्की वाचा. ह्या पूर्ण वेव्हज दिल्या आहेत. कारण हा वेव्हज आता मी सांगतोय ना, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न काय येईल? ठीक आहे सर, तुम्ही वेव्ह सांगताय, पण कुठली वेव्ह चांगली? किंवा कुठल्या वेव्हजमध्ये आपण जायला पाहिजे? ओके, मग थीटामध्ये चांगली का बीटामध्ये चांगली? तर हे याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळतील. कधी वाटलं तर तो एखादा टॉपिक आपण नक्की प्रॉपर डिस्कशनला घेऊ. पुढे घेतोय आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंग बिफोर स्लीप. ओके. डॉक्टर जोसेफ मर्फी सांगतात, झोपण्यापूर्वीचा काळ अत्यंत महत्वाचा असतो. कारण त्यावेळी कॉन्शियस माइंड रिलॅक्स होत असतो.
आणि सबकॉन्शियस माइंड अधिक रिसेप्टिव्ह असतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी तुम्ही सकारात्मक विचार करा, उद्दिष्टे व्हिज्युअलाइज करा आणि समस्या मनात ठेवा. अनेकदा उत्तर सकाळी मिळते. कारण तुम्ही कॉन्शियस माइंड तेव्हा झोपून जातं, शांत होऊन जातं आणि सबकॉन्शियस माइंड कार्याला लागतं आणि सबकॉन्शियस माइंडचं कामच आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजेच देव आहे असं समजा. सबकॉन्शियस माइंड म्हणजेच विश्व आहे. आणि त्याच्याकडे अफाट शक्ती आहे. तुम्हाला जी पण गोष्ट हवी ते आणून देऊ शकतो. ओके. तर मग हा जर विश्वास तुम्हाला असेल तर झोपताना फक्त तुम्हाला काय करायचं, सकारात्मक विचार करायचा. ओके. मी तर पहिले म्हणेल सकारात्मक विचार करण्यापेक्षा तुमच्या दिवसभरामध्ये तुम्हाला काही कोणी अपमान केला असेल, काही दुखावले असेल, त्या लोकांना तुम्ही पहिले माफ करून टाका, की चला मी माफ केलं. असं करून तुम्ही पहिले रिलॅक्स व्हा. कारण बऱ्याच वेळेस तो मनामध्ये थोडा राग असतो किंवा समाजाविषयी पण राग असतो. ओके. आणि त्यामुळे आपल्याला ते खतबत चालू असते त्यामुळे ती झोप काही लागत नाही. ओके. त्यामुळे तो विचार एकदम सोडून द्या. रिलॅक्स व्हा. लेट इट गो. आणि डॉक्टर जोसेफ मर्फीनी सांगितलंय, जो व्यक्ती रिलॅक्स होतो किंवा रिलॅक्स असतो, तर त्याला खूप लवकर चांगल्या गोष्टी तो अट्रॅक्ट करू शकतो. ओके. कारण तुम्ही डायरेक्टली रिलॅक्स होताय म्हणजे यू आर अट्रॅक्टिंग थ्रू द सबकॉन्शियस माइंड. तर रिलॅक्स व्हा, सकारात्मक विचार करा. तुमचे जे उद्दिष्ट तुम्हाला हवेत ते व्हिज्युअलाइज करा रात्री झोपताना आणि तुमच्या समस्या मनात ठेवा किंवा तुमचे उद्दिष्ट हे मनात ठेवा. परत एक छोटंसं उदाहरण फक्त मनशक्तीचं सांगतो, की मनशक्ती केंद्राने मेंदू प्रतीक नावाचा कन्सेप्ट सांगितलाय. आणि तो याच्याशीच होतो, की मी एक सिंपल डायरी केली आणि त्या डायरीमध्ये ना एकूण 12 महिन्याचे 12 मेंदू प्रतीक लावले आहेत. रंगानुसार मेंदू प्रतीक असतात. तर रात्री झोपताना फक्त मी काय करतो, की ते मेंदू प्रतीक बघतो. ओके. आणि यांनी सांगितलं तेच करतो मी, की त्याच्यानंतर मी पहिले थँक म्हणतो आणि त्या मेंदू प्रतीक नुसार मला जे हवंय माझ्या आयुष्यामध्ये, त्या गोष्टी फक्त त्या मेंदू प्रतीकशी बोलतो. आता मेंदू प्रतीक तो रिसेंबल करतो आपल्या मेंदूशी. त्याचं पण मोठी थेअरी मी त्याचंही एक सेशन 1.5 तासाचं किंवा 1 तासाचं ऑर्गनाइज करणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. त्याचा फायदा तुम्हाला होईल. तर ते मेंदू प्रतीकामध्ये मी बोलतो, सकारात्मक गोष्टी बोलतो. मला ज्या गोष्टी हव्यात त्या परत बोलतो आणि तसाच झोपतो. सकाळी उठल्यानंतर परत तेच बघतो, की अरे मला काय हवंय? ओके. माझे जे काय उद्दिष्ट आहे, मी ते परत त्याच्यात रिवाईज करतो. तर असं कंटिन्युअसली चालू आहे आणि तोच मी आता जवळ-जवळ सगळी पुस्तकं वाचल्यानंतर तोच भाग परत-परत येतोय. तर सगळ्यांनी त्याचा नक्की वापर करायचा आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल मेथड्स त्यांनी सांगितले. हार्डली 5 मिनिटं अजून घेतोय. तर त्यांनी प्रॅक्टिकल मेथड्समध्ये ते सांगतात, की झोपण्यापूर्वी प्रश्न मनात विचारा. सबकॉन्शियस माइंडला सांगा, की मला योग्य उत्तर मिळू दे. झोपताना तुम्ही फक्त सबकॉन्शियस माइंडला सांगायचं, की "अरे, मला खूप छान माझं उत्तर चांगलं मिळू दे. या प्रश्नाचा आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे." आणि रिलॅक्स होऊन झोपा. लक्षात घ्या, रिलॅक्स होऊन झोपा. सबकॉन्शियस माइंडला तुम्ही तुमचा प्रश्न सांगून द्या. सकाळी आलेल्या कल्पना लिहा आणि आणि बरेच वैज्ञानिक असंच करतात. असं त्यांनी लिहिलंय. सकाळी तुम्हाला बऱ्याच कल्पना येतील, रात्रभरातही कल्पना येतील. तुम्हाला उत्तरं कुठलेतरी सिम्प्टम्स मिळतील, कुठलेतरी काहीतरी तुम्हाला क्लू मिळतील आणि ते मग नंतर तुम्ही लिहून ठेवा. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलाय स्लीप डिप्रिव्हेशनने चे दुष्परिणाम. म्हणजे समजा कमी झोप झाली तर काय-काय होतं? तर पहिलं त्यांनी सांगताय, की स्मृती कमी होते. ओके. तुम्हाला आठवतच नाही. शॉर्ट टेम्पर होता पहिली गोष्ट तुम्ही आणि तुम्हाला आठवत नाही. स्मृती अरे कालचं झालेलं पण आठवत नाही किंवा आठवायला जड जातं. निर्णय क्षमता कमी होते, की हे करू का ते करू? फ्लंबिंग होऊन जातं, की अरे नेमकं काय डिसिजन घेऊ पटकन? ओके. दुसरं मूड खराब होतो. म्हणजे मूड स्विंग होतं ना, हे तुम्ही जर बघितलं ना, ज्यांचे मूड स्विंग्स होतात ना, त्यांची प्रॉपर झोप नसते. म्हणजे हे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे. त्याला बरेच कारणं असतील. अह, बाकी हार्मोनल बॅलन्स पण कारणं असतील. पण ते तेच आलं स्लीपवर पण आलंय ते. पण बाकी कारणं असतील. पण मला असं जाणवलं, की ज्यांची झोप कमी होते ना, ते माणसं खूप चिडचिडे असतात, थोडे अग्रेसिव्ह असतात. बोलताना पण थोडं अनसर्टन वाटतं त्यांच्याशी, की अरे बोलतोय आपण पण काय नेमकं काय रिस्पॉन्स येईल? मग थोडा मूड खराब असतो. त्याच्यानंतर इम्युनिटी कमी होते. इम्युनिटी कमी होते म्हणजे असं होतं, की सारखे आजारी पडतील. थोडं पाणी चेंज झालेलं तेही नाही आवडणार. थोडं काही हवामान चेंज झालं तरी आजारी पडतील किंवा अ, बऱ्याच अशा इम्युनिटीच्या बऱ्याच गोष्टी, की त्यामुळे इम्युनिटी पण झोपेमुळे कमी होते. सो सायंटिफिक स्टडी असं सांगतात, की प्रौढ व्यक्तींनी साधारण 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. म्हणजे आपण 7 ते 8 तास तरी व्यवस्थित झोपलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी किमान 8 ते 9 तास तरी झोप छान घेतली पाहिजे. ओके. म्हणजे हा तुमचा पॅटर्नच असला पाहिजे, की मी किमान 7 किंवा जास्तीत जास्त 8 तास तरी मी छान झोपेल. आळस वेगळा आणि प्रॉपर स्लीप घेणं वेगळं. जर तुम्ही खूपच दिवसभर थकत असाल, तर मी नक्की म्हणेल तुम्ही 8 ते 9 तास नक्कीच झोप घ्या. बरेच विद्यार्थी असं सांगतात, की आम्ही खूप अभ्यास करतो आणि आम्हाला खूप अभ्यास आहे आणि आम्ही झोपतच नाही. तर तसं नाही चालणार. तुम्ही प्रॉपर झोप घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आजकालच्या युगामध्ये प्रॉपर झोप याचा अर्थ मी असंच म्हणेल, की तुमचा मोबाईल तुमच्या जवळ ठेवू नका.
ओके, डायरेक्ट फ्लाईट मोडवर करून ठेवा. स्क्रीन टाइम 0 आणि शांत झोपा. वाटलं झोप जरी लागली नाही, पण तुम्ही तुमच्या विचारामध्ये हळूहळू रिलॅक्स होत होत झोपणार आहात. तर प्रॉपर झोप घ्या. नाही झोप घेतली तर बाकीचे सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या बदलतील. स्लीप अँड क्रिएटिव्हिटीचं पुढे उदाहरण ते सांगतात की स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार चांगली झोप घेतलेल्या लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी 33% वाढते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सुधारते. तुमच्यापैकी असा कोणाला अनुभव आहे का? म्हणजे मला आहे की जे मित्र जास्त आळशी आहेत ना, ते खूप टॅलेंटेड आहेत. असं माझं जनरली आहे की जे खूप जास्त ऑर्गनाइज आहे असं नाही म्हणता येणार, पण खूप आळशी आहेत. पण ते टॅलेंटेड खूप आहेत. त्यांच्याकडे कल्पना जबरदस्त असतात आणि प्रॉब्लेम पण पटकन सॉल्व्ह करतात. पण आळशी आहेत. ओके. पण आळशी म्हणण्यापेक्षा ते प्रॉपर झोप घेतात. ओके. परीक्षा उद्या आहे ना, हा ठीक आहे, मी झोपतो पहिले, मला झोपू द्या, आपण उद्याचं उद्या बघू. आणि त्यांना पेपरमध्ये पण खूप छान मार्क पडतात. असा माझा तरी अनुभव आहे, तुमचाही नक्की तसा असेल असं मला वाटतंय. तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने सांगितलंय की ज्यांचं ज्यांचं छान जे झोप घेतात त्यांची क्रिएटिव्हिटी 33% वाढते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच पण वाढतो. अनेक महान कल्पना झोपेमध्ये सुचतात. त्याच्यानंतर शेवटी आपण निष्कर्षाकडे वळतो आहोत. निष्कर्षामध्ये ते सांगतायत की झोप म्हणजे वेळ वाया घालवणे नाही, तर ती म्हणजे शरीराची दुरुस्ती, मेंदूची पुनर्बांधणी आणि सृजनशीलतेचा स्रोत आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी तुमची इन्क्रीज होते, तुमचं इम्युनिटी बूस्ट होते, त्याचबरोबर मेंदूची एक पुनर्बांधणी तुमची होते. जर आपण झोपण्यापूर्वी योग्य विचार केले तर आपले अवचेतन मन झोपेतही आपल्यासाठी काम करते. ओके. मग त्याचा वापर आपण करून घ्यायचा आहे अवचेतन मनाचा. सो इन द लास्ट, आपण झोपतो तेव्हा शरीर विश्रांती घेते, पण आपले अवचेतन मन, दॅट इज सबकॉन्शियस माइंड, आपल्या भविष्यावर काम करत असते. तर त्याचा व्यवस्थित वापर करून घ्या. आणि हा जो चमत्कार त्यांनी सांगितला की हा चमत्कार होऊ शकतो, ते बऱ्याच उदाहरणात डॉक्टर जोसेफ मर्फीने सांगितलंय, तसं तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. ओके. दॅट्स ऑल फ्रॉम मी. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला, यात काय काय शिकायला मिळालं, किंवा तुमचे काय अनुभव आहेत तर ते नक्की शेअर करा. आणि आता तुम्ही बोलू शकाल. येस. कोणाला काही शेअर करायचंय? हा, बोला हॅलो सर. वेदांत. येस, येस. कोणी अजून वेदांत बोलतंय बोलतोय. का? मी थांबते. हो. वेदांत अजून बोला. कोणी हा. ठीक आहे, रुपालीताई बोला तुम्ही. अ, थोडक्यात आपण एक धागा पकडून त्याचे वेगवेगळे स्तरावरती मिळणारे आपल्याला अ, उपयोग म्हणा किंवा ऍडव्हान्टेजेस म्हणा हे बघत चाललोय असं वाटतंय. आपण हा. आतापर्यंत म्हणजे आपल्या भौतिक गरजा किंवा काय म्हणू आपण त्याला, की हा. ह्या कशा आपल्या पुऱ्या होऊ शकतात किंवा आपल्याला हम्म. पडलेले प्रश्न कसे सुटू शकतात हे बघत होतो. कालही बघितलं आपण की अ, झोपेमध्ये उत्तर मिळतं. त्याचं आजचं एक्सटेन्शन होतं. आणि अगेन एम्फसायझिंग दॅट, त्यांना म्हणायचंय की तुम्ही जर तुमची झोप ही नैसर्गिक चक्राप्रमाणे घेतली व्यवस्थित 8 तास, आणि जेव्हा नैसर्गिक झोपेचा वेळ आहे त्यावेळेला झोपून ती पूर्ण केली, तर ह्या सगळ्या प्रक्रियेला तुम्ही चालनाच द्याल आणि त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला करून घेता येईल. असं साधारण आजच्या टॉपिकचा कल होता असं म्हणता येईल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, बरोबर आहे. खरंच. आणि झोप म्हणजे खरंच झोपच घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस झोप म्हणजे मोबाईल पाहत पाहत आपण रिलॅक्स होतो, तर तो भाग वेगळा. रिलॅक्स होणं किंवा मोबाईल पाहणं हे वेगळं. मी आजकालच्या याच्यामध्ये मोबाईलचा खूप वापर आहे म्हणून ते ऍड करतोय. झोप म्हणजे खरंच बरोबर. झोप, की मी छान झोपलोय, 10 ते 5 म्हणा किंवा 9 ते 5, असं या पद्धतीने छान झोप झाली पाहिजे. छान. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली, थँक्यू मॅम. वेदांत बोला. हा सर, मला सांगायचं होतं की मी एक पुस्तक वाचलं होतं 6वी 7वीला असताना. त्याचं नाव होतं द आर्ट ऑफ इम्पॉसिबल. त्याच्यामध्ये त्या ऑथरनं सांगितलं होतं की हम्म. जसं तुम्ही आता समजा तुम्ही अभ्यास करताय, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगतं की अजून अभ्यास करा. जर तुम्ही हा. मोबाईल धरला असेल तर तुमचं मन तुम्हाला सांगतं नाही, अजून मोबाईल बघ, असं सांगतं. येस.
एवढंच ओके. होतं. अच्छा. ते बरोबर आहे ते ऍक्च्युली म्हणजे ना ट्रॅक चेंज करायचा असतो. तो ट्रॅक कसं असतं माहिती आहे का, की आपण समजा आता एखादी मी गाडी पकडली तर बरोबर ती गाडी मला कुठेतरी घेऊन जाईल. तसं मनाचं असतं. मनाला ट्रॅक चेंज करायला नाही आवडत. मग 5 सेकंड रूल नावाचं एक पुस्तक आहे. त्यांनी काय सांगितलं, की मनाला फक्त तुम्हाला 5 सेकंड तुम्हाला जी इच्छा झाली ती 5 सेकंड मध्ये ती पूर्ण करायची असते. समजा मी आता झोपलेलो आहे आणि मला अलाराम वाजला तर अलाराम वाजल्या मी 5 सेकंदात उठायचं. जरी 5 सेकंदात उठलो तर ऑटोमॅटिक खरंच मी उठू शकतो. पण 5 सेकंद नाही उठलो मग मन झगडा करत राहिलं तर आपण त्याच मूडमध्ये राहतो. तसंच तुम्ही जे सांगितलं ना, की मी मोबाईल बघतोय ना तर तुम्ही मोबाईलच पाहत राहील कारण मनाला चेंज नकोय, मला रिलॅक्स व्हायचंय, मग तो मोबाईलच पाहत राहील. आपल्याला कळतंय मनामध्ये की अरे हे थांबलं पाहिजे, पण ते तेवढी इच्छा राहत नाही. चला पाहत राहू म्हणजे इच्छा नसताना आपण ते बघत असतो. तर मग 5 सेकंड रूल याच्यावर उत्तर आहे. म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगितलं, पुढे जाऊन तो पण रूल तुम्ही बघा. इवन इथे आपले शरद सर आहेत, तर शरद सर पण त्याविषयी आता आहेत का नाही माहित नाही, पण ते पण त्या 5 सेकंड रूल विषयी बोलू शकतील. येस, अजून कोणाला काही ऍड करायचंय? हॅलो सर. येस मॅम बोला. सर, आजच्या सेशनमध्ये खूप छान वाक्य तुम्ही बोललात की सबकॉन्शियस माइंड म्हणजे देव आहे. येस. तर एक्झॅक्टली आहे. कारण देव हा कन्सेप्ट आहे जो की आपल्या पूर्वजांनी तयार केलाय. खरं तर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आपल्याला कमांड देता यायला लागते, तेव्हा त्या गोष्टी अस्तित्वात यायला लागतात ज्या आपल्याला पाहिजे आहेत. किंवा बरोबर. मेडिटेशन मध्ये जेव्हा आपण त्या स्टेजमध्ये जातो तेव्हा बरोबर आपल्याला कळतं की आपण म्हणजे आपल्यातली जी पॉवर असते आणि ती प्रत्येकात असते, ती त्या गोष्टीची जाणीव होते आणि जे त्याला आपण म्हणतो ना की आपण परमात्म्याशी कनेक्ट होतो. तो कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट आहे, बरोबर आणि आहे. अजून एक बोललात की दिवसभरात आपल्यासोबत जे काय वाईट घडतं आपण रात्री त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून देता यायला पाहिजे किंवा माफ करून देता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर म्हणून एक आहे, हवाईन प्रेयर आहे ती. तर म्हणजे याच्याबद्दल युट्यूबवर सगळेजण सर्च करा. ती पण एक खूप छान गोष्ट आहे. खूप डिटेल मुद्दा आहे तो पण. त्याच्यामध्ये आपण स्वतःचे जे काही गोष्टी असतात त्यासाठी स्वतःलाच आपण सॉरी म्हणतो आणि काही काळानंतर जसं की 21 दिवस म्हणा किंवा एक सर्टन पिरियड नंतर बरोबर आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडायला लागतात. एक्झॅक्टली, खूपच छान. आणि होपोनोपो नक्कीच समजून घ्या सगळ्यांनी. इव्हन मी माझ्या पुस्तकामध्ये पण त्याचा एक थोडा ड्राफ्ट टाकलाय होपोनोपो आणि खरंच छान टेक्निक आहे. छान मॅम. प्रियदर्शनी मॅडम बोला. तो डॉक्टर राहुल, येस. आजचं जे सेशन होतं ते म्हणजे त्याच्यात तुम्ही थोडंसं ब्रेन बद्दल, सबकॉन्शियस माइंड बद्दल सांगितलं. सो त्याच्यात तेच आहे की अजून पण मी एक जस्ट गोष्ट जाणली की सपोज एखादी गोष्टमध्ये शिफ्ट हवी असेल आपल्या लाईफ, तर त्याची पण एक स्टोरी पण अशी करून सांगता येते सबकॉन्शियस माइंडला एक शॉर्ट मध्ये. एक तर आहे की गोल जे आहे, जसं आता मी पण झोपताना रात्री माझा एक गोल सांगून आणि पहिलेच थँक्यू देते युनिव्हर्स, आणि मग ते फील पण करायचं व्हिज्युअलाइज, बिकॉज सबकॉन्शियस माइंड त्यावेळेस झोपण्याच्या आधी पॉवरफुल असतं. त्याचप्रमाणे एक स्टोरी पण आपण छोटीशी अशी बनवून सांगताय की बिकॉज ऍट दॅट पॉइंट सबकॉन्शियस माइंडला खरं आणि खोट्यामध्ये डिफरन्शिएट नाही करतात. जे आपण कंटिन्युअसली बरोबर. 21 दिवस केले हे, तर तो हळूहळू काही ना काही रिझल्ट आपल्याला दिसायला लागतात. पण मला एक डाऊट जस्ट होता, तुम्ही थोडा वेळ आधी जे काही बोललात की त्या टेक्निक बद्दल, तर त्याच्यात मला डाऊट होता की कसं झोपताना ते सांगायचं आणि मग रात्रभरात ते सबकॉन्शियस माइंड जे आहेत ते सगळे वेज आठवतं. म्हणजे सपोज आता मला माझं एखादं गोल आहे, तर मला ते अचीव करण्याकरता काय काय करायचं आहे, म्हणजे ऍडिशनल गोष्टी, तर त्याच्याबद्दल मला थोडं विचारायचं. येस, एक्झॅक्टली. ऍक्च्युली मेंदू प्रतीक बद्दल तुम्ही म्हणत असाल तर मेंदू प्रतीकचा आपण एक सेशन ठेवणार आहोत, पण मी आधी ब्रीफ करतो. तर काय होतं ऍक्च्युली, समजा रात्री त्यांनी सांगितलं की रात्री तुम्ही जेव्हा झोपत असतात तर झोपताना ते मेंदू प्रतीक बघून तुम्हाला तुमच्या सर्वोच्च 3 इच्छा रिमाइंड करायच्या. जसं 3 इच्छा तुमची एक महत्वाकांक्षा असेल की आय वॉन्ट टू बिकम अ बेस्ट पब्लिक स्पीकर. सेकंड, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांचा एक विचार फक्त विचार करायचा की सगळ्यांचं कल्याण हो. आणि तिसरं म्हणजे समाजाप्रती तुम्ही काय कमिट केलंय तो एक विचार. असे 3 विचार करून ते झोपी जायचे. तर आता फॉर एक्झाम्पल झोपताना मी समजा हे विचार नाही केले, मी झोपताना समजा एखादी हॉरर मूव्ही बघितली. ओके, तर जेव्हा मी भूताची मालिका बघतो तर मला स्वप्न पण भूताचे पडतात. याचा अर्थ असा आहे की सबकॉन्शियस माइंड ऐकतंय. सबकॉन्शियस माइंडला कळलंय की अरे आपण काहीतरी घाबरलोय किंवा हे बघितलंय, त्यानुसार तो स्वप्न पण भूताचे पडतात. तर इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही इनपुट असं द्या
की ते ते तुमचं सबकॉन्शियस माइंड सारखं ते आठवत राहील, आठवत राहील, आठवत राहील. ओके. आणि त्यानुसार त्या गोष्टी इनपुट दिल्यामुळे त्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करेल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्हाला अट्रॅक्ट व्हायला मदत होईल. आणि मग सकाळी उठल्यानंतर परत तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. ओके. तर यासाठी त्यांनी रंगसंगती पण वापरली. जे 12 मेंदू प्रतीक आहे 12 महिन्याचे, ते प्रत्येक कलर वेगळा आहे, प्रत्येक महिन्याचा कलर वेगळा आहे. त्याचबरोबर मेंदूचं प्रतीक आहे. म्हणजे त्यात काय दिलंय की म्हणजे पूर्ण जो आकार असतो मेंदूचा तसाच आकार त्यांनी तिथे ठेवलाय. आता फॉर एक्झाम्पल समजा मी येलो शर्ट घातलाय आणि जर कोणीतरी माझ्यासारखाच येलो शर्ट घातलाय तर माझं लक्ष पटकन तिकडे जातं. त्याच पद्धतीने माझा जो भाग आहे तोच भाग मी जेव्हा सेम बघतो, सेम आकाराचा भाग बघतो, त्यानुसार त्या ज्या पेशीज आहेत, त्याला न्यूरोसायन्समध्ये म्हणतो आपण, त्या रेझोनेट होतात आणि तो विचार अजून प्रबळ होतो आणि प्रबळ झाल्यामुळे तो छान पद्धतीने एक्झिक्यूट होतो. तर हे खूप ब्रीफमध्ये सांगतोय, पण त्याला अजून दाखले आहेत, तर तेही मी आता पुढच्या एखाद्या सेशनमध्ये कव्हर करेल. येस मॅम. थँक्यू सो मच. येस. तर आजचं सेशन छान झालं आणि उद्याची एक अनाउन्समेंट फक्त मला इथे करायची आहे. एक सेकंड फक्त. उद्या उद्या आपण काय करतोय की उद्या माझं सेशन तर आहेच, पण त्याचबरोबर प्रियदर्शनी मॅडम यांचं एक सेशन आपण ऑर्गनाईज केलंय. त्या स्वतः गेल्या काही वर्षापासून पॉवर ऑफ फ्रिक्वेन्सी याच्यावर काम करतात. मग उद्या आपलं त्यांचं एक सेशन 15 मिनिटाचं आपण सगळ्यांसाठी ठेवलंय. त्याचं टायटल आहे अवेकन द पॉवर ऑफ फ्रिक्वेन्सीज, की आपल्या जे डिफरंट डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपण कशा जागृत करू शकतो आणि त्यामुळे आपण आपल्याला आयुष्यातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या कशा आपण पूर्ण करू शकतो, याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांचं तसे प्रोग्राम्स ते रन करतात आणि ते आपल्याला माहिती व्हावेत म्हणून खास करून मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे, मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना ते पिच करेल. तर आपण सगळ्यांनी उद्या आवर्जून जॉईन व्हायचं आहे. ओके. तर 15 मिनिटं साधारण ते असेल आणि त्याच्या आधी किंवा नंतर मी ते बघतो तसं शेड्यूल टाकतो. त्याच्या आधी किंवा नंतर आपला पुढचा एक चॅप्टर आपण कव्हर करू. तर मग उद्या साधारण असं सगळ्यांनी लक्षात घ्या की 9:30 ते 10:15 पर्यंत तरी आपलं सेशन चालेल. जसं आजही चाललंय, पण उद्या पण त्या पद्धतीने तेवढा टाइम ब्लॉक करायचा आहे. अजून जर तुमचे कोणी जवळचे असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा तुम्ही या सेशनमध्ये उद्या जॉईन व्हायला सांगू शकता. तर उद्या भेटूया संध्याकाळी 9:30 वाजता विथ प्रियदर्शनी मॅडम अँड विथ अवर नेक्स्ट चॅप्टर. तर इथे थांबतोय आपण. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू येस. सर. ओके.